नमन माझे गुरुवर्या, प्रकाश रूपा तू स्वामिया, स्फूर्ती द्यावी गुरु अरविंदा, जेणे तव स्वरूपा सुख वाटे. परमपूज्य सद्गुरु सेवक श्री अरुण काका, गुरुमाऊली अन्नपूर्णा माता यांच्या चरणी वंदन करून आज सगळ्या ग्रहांपैकी ज्या ग्रहाला आपण जास्त घाबरतो त्याचं नाव काय? नवग्रहापैकी सगळ्यात आपल्याला घाबरवणारा ग्रह कोणता? आणि त्या शनीचा जन्मोत्सव आहे. पण खरं सांगू का माय बाप्पानो, परमपूज्य सद्गुरु सेवक श्री अरुण काकांनी आपल्या जीवनामध्ये जो एक आनंद योग दिलेला आहे, आपण आपल्या जीवनामध्ये दुसऱ्याचं कर्म पाहण्यापेक्षा स्वतःचं कर्म तपासणं, ज्याला परमपूज्य सद्गुरु सेवक श्री अरुण काकांनी आत्मपरीक्षण सांगितलं. आत्मपरीक्षण मग ते कसं करायचं? जसं आपल्या शर्टवरती भरपूर डाग पडले की आपण काय करतो? हे काही घरच्या धुण्यानी स्वच्छ होणार नाही, मग त्याला कुठं देतो? ड्रायक्लीनला देतो, ड्रायक्लीनला. मग त्याचं एक विशेष केमिकल असतं, स्टार्च केलं तर आणखीन कडक होतं. त्याची एक मशीन असते. आणि मायबाप्पानो, त्या ठिकाणी दिल्यानंतर सगळे डाग काय करतात? निघून जातात. तसे आपल्या कर्मदोषाचे काही डाग आपल्या मनपटलावरती जे आपल्याला दिसत नाहीत, कारण दिसणारी गोष्ट आपण स्वच्छ करू शकतो. समजा आपण कुठल्या ठिकाणी बसलो आणि आपल्या कपड्याला माती लागली तर आपण ती माती स्वच्छ करतो. समजा आपल्या बुद्धीला काही चैतन्य हवंय तर आपण त्यामधले व्यावहारिक गुरु त्यांच्याकडे जाऊन ती भाषा, जसं आता पहा काही जण जापनीज लँग्वेज शिकतात, म्हणजे अशा स्वरूपाच्या बुद्धी चैतन्याच्या गोष्टीच्या व्यवस्था आहेत. बुद्धीला वृद्धी मिळावी म्हणून काही व्यवस्था आहेत, काही क्लासेस आहेत. शरीर समृद्ध व्हावं म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे की लोक पैसे भरून लोखंड उचलायला जातात, ज्याचं नाव आहे जिम. ती एक वेगळीच थीम आली आहे. आणि प्रत्येक जण त्याच्याकडं ओढला जातो. म्हणजे शरीर समृद्ध करण्यासाठी सद्यस्थितीला व्यवस्था आहे जिमची. बुद्धी चैतन्यासाठी व्यवस्था आहे ती वेगवेगळ्या बुद्धी कौशल्याची. जसं आता ॲबॅकस वगैरे असे काही क्लासेस निघालेले आहेत की कमी असलेली वाढवा, जास्त असलेली लेवलला आणा. हा, कारण एखादी गोष्ट जास्त असणं सुद्धा वाईट बरं, कारण जास्त असेल तर तो मनुष्य शरणागत होत नाही. बरं, या दोन व्यवस्था तुमच्या लक्षात आला की ज्या बाजारामध्ये बोर्ड लावून विकल्या जातात. आता दोन ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला दिसतच नाही पण फार परिणामकारक आहेत. एक आपलं मन. आपल्याला आत्तापर्यंत भेटलंय का हो कुठं? ते सापडत नाही म्हणून तर गडबड आहे सगळी. आणि माऊलींनी तेवढंच सांगितलं, बाकी काही करू नका लफडी म्हणली, काही उपद्व्याप करू नका. हा, कारण लफडी हा शब्द वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वापरला जातो. त्याचा चांगला अर्थ निघण्यापेक्षा वाईटच जास्त निघतो. म्हणून उपमर्द हा शब्द जरा मनाला बुद्धीला पटण्यासारखं आहे. कारण हे दोन आपल्याला अजून. मन भेटलंय का? कुणाला भेटलं असेल तर हात वर कर. तुमचं मन बरं, दुसऱ्याचं ते मनोमिलनाची गोष्ट वेगळी आहे. मनावरती भरपूर गाणी निघालेली आहेत. इवन आता मानसोपचार तज्ञ निघालेले आहेत.
पण माऊलींनी सांगितलं जे तुम्हाला दिसत नाहीये त्याला प्रसन्न कसं करणार? कारण आपण दत्ताची भक्ती करतो म्हणजे दत्ताची मूर्ती पाहतो, शंकराची भक्ती करतो म्हणजे शंकराची मूर्ती पाहतो, गणपतीची भक्ती करतो, गणपतीला प्रसन्न करण्यासाठी गणपतीची मूर्ती पाहतो. पण मनाची मूर्ती कुठे आहे? मन कसं आहे? कसं आहे मन? निराकार आहे, त्याला आकारच नाहीये. मन निराकार आहे, पण सगळ्यात सामर्थ्य, कारण ते दिसत नाही. अगदी आपल्या भाषेत सांगायचं, मन म्हणजे मिस्टर इंडिया आहे. हा, तर अशा न दिसणाऱ्या मनाला माऊलींनी सांगितलं, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धी लक्षात राहतात. पण बुद्धी शरणागत झाल्याशिवाय सिद्धी प्राप्त होत. अजून आपली बुद्धीच चालली, अभी टाइम आहे, आपली बुद्धी चालूच आहे. अरे म्हटलं काल तारीख किती होती? म्हटलं 5 जून. मग काय असतं 5 जूनला? जागतिक पर्यावरण दिन. म्हणजे पर्यावरण वाढलं पाहिजे, प्रदूषण गेलं पाहिजे. कशा कशापासून प्रदूषण निर्माण होतो? गाड्यांपासून होतं, कारखान्यांपासून होतं. प्रदूषणाचे की जसं नदीचं प्रदूषण कशामुळे होतं? कारखान्यातलं घाण पाणी नदीत सोडलं की नदीचं प्रदूषण होतं. म्हणजे प्रदूषणाचे, वातावरणातलं जे प्रदूषण आहे, मग त्याचं निवारण कशाने होईल? झाडं लावा, झाडं जगवा, झाडं वाढवा. काल कितीतरी ठिकाणी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचे कार्यक्रम झाले असतील. आमच्याकडे सुद्धा बरेच वृक्षारोपणाचे कार्यक्रम करणारी मंडळी येतात. गुरुजी झाड लावा, म्हणलं पाण्याची व्यवस्था तेवढं तुम्ही करा की. अहो, एक वृक्ष ही आपल्या जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती मायबापानो. आणि म्हणून म्हणलं, तुम्ही आनंद आश्रम मध्ये कधी असलात तर झाडाखाली बसून गप्पा मारण्यापेक्षा ज्या झाडाला वाढवण्याची गरज आहे, ज्याला सेवेची गरज आहे, त्या झाडाची सेवा करा. ती सर्वोत्तम सेवा ठरेल. आणि ही सेवा परमपूज्य सद्गुरु सेवक श्री अरुण काकांना पण फार आवडते. कारण पूर्वी झाडं लावली गेली म्हणून आपण त्या झाडाखाली बसून गप्पा मारतोय. पण हा कल्पवृक्ष आहे. आनंद आश्रम हा कल्पवृक्ष आहे. आणि या कल्पवृक्षाखाली बसून गप्पा मारायच्या नाही, तर या कल्पवृक्षाखाली बसून काय करायचं? चिंतन, मनन, आत्मपरीक्षण. तर आपण मनाचा पत्ता कुठे आहे तो शोधूया, किंवा मनाच्या स्थिरतेचा पत्ता कुठे आहे. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की 2 या शक्ती ज्या व्यक्तीकडे आल्या, 2 या शक्ती ज्या व्यक्तीकडे आल्या, ती व्यक्ती सामर्थ्यशाली होते. एक म्हणजे मनाची शक्ती आणि दुसरी म्हणजे आत्मशक्ती. आपल्याला माहिती आहे 45 तासाचं अनुष्ठान केलं. कोणी केलं? बघा, त्याच्यावरती मतमतांतर वेगळी असते. पण आज भारताच्या प्रधान सेवकांना माहिती आहे की ध्यानाशिवाय मनशक्ती आणि आत्मशक्ती येणार नाही. हा विश्वात्मक संदेश त्यांनी त्या 45 तासाच्या अनुष्ठानाने दिला. म्हणजे आपली भारतीय संस्कृती संपूर्ण विश्वभर पोहोचवलेली आहे. हा सगळ्यात मोठा सामर्थ्यशाली संदेश 45 तासाच्या अनुष्ठानाने दिलाय. बरं, कुठे बसून दिला? कुठे बसून दिला? त्यांचं पण पूर्वाश्रमीचं नाव होतं नरेंद्र.
आणि त्यांचा मनस्थिरतेचा एक प्रसंग आहे, तेवढा सांगतो आणि आपण आरतीकडे वळूया. बऱ्याच माणसाला वाटतं की आता आम्ही ज्याच्यासाठी आलोय ते कधी होणार. बरं, घरातनं निघताना सगळे प्रश्न आठवलेले असतात, हे विचारायचं, ते विचारायचं, ते विचारायचं. आणि इथं आल्यानंतर हवन, नामस्मरण, पालखी, परिक्रमा, परिमार्जन आणि या सगळ्या आनंदोत्सवामध्ये सगळे प्रश्नच विसरून जातात. मायबापानं या आनंदोत्सवात जर सगळे प्रश्न विसरून गेलात आणि सगळेच प्रश्न विसरलात तर त्यालाच तर गुरुकृपा झाली म्हणतात. प्रश्न विसरले पाहिजेत. बरं, माणूस प्रश्न विसरत, अहो फार प्रश्न आहेत. अहो प्रश्न तुझ्या समोर काय, आता भारत देशासमोर सुद्धा खूप प्रश्न पडले. बरं, आपणच प्रश्न निर्माण केलेत बरं त्यांच्या समोर. आपण किती उपद्व्यापी आहेत म्हणलं ना, आपण उपद्व्यापीच आहोत. हा संपूर्ण विश्व विस्ताराचा जो संकल्प होता मायबापांना, त्यातून काही चांगल्या गोष्टी पण घडल्या की भारताची सामर्थ्यशाली अशी नियमावली ती अबाधित राहणार हा विश्वास परत पटला. ज्याच्यावरती निवड प्रक्रिया व्हायची, जी मशीन होती, त्या मशीनवरचा विश्वास सगळ्यांचा परत एकदा दृढ झाला. असे काही फायदे झालेत. आणि आता जे पुनर्स्थापित, कारण मी सांगितलं ना, उत्पत्ती झाली, ब्रह्मदेव छानच उत्पत्ती करतो, विष्णूंनी सांभाळ केला, स्थिरता आली आणि आता लयकारी संदेश आहे मायबापानो. आता भगवान शिवशंकराचं काम सुरू झालेलं आहे. त्यामुळं तो मार्ग कठीणच असतो आणि त्याच्यानंतर जे निर्माण होईल या तिसऱ्या प्रवासानंतर ते सर्वोत्तम असेल. कारण भगवान शिवशंकराला सुद्धा हलाहल प्राशन करावं लागलं होतं समुद्र मंथनामध्ये. तर 45 तासाचं अनुष्ठान आणि मनशक्ती आणि आत्मशक्ती याचं कुठंतरी कनेक्शन आहे. गेले 4 महिने 120 दिवस आपला भारत देश समृद्ध करायचा, आपल्या भारताला सामर्थ्याकडे घेऊन जायचं, या एकाच संकल्पाने प्रेरित होऊन घराघरात, गावागावात आणि मायबापांनो प्रत्येक प्रबोधनानंतर एक संदेश प्रत्येक सभेतनं आपल्याला मिळत होता की आप मेरा एक काम करोगे, करोगे या नहीं करोगे. सगळे म्हणायचे करू. घर घर में जाकर मेरा प्रणाम दे दीजिए. ही नम्रता, ही प्रामाणिकता. पण याच्यामध्ये बरीचशी आत्मशक्ती, मनशक्ती खर्च झाली. तसं पाहता लोकशाहीच्या दृष्टीनं जो कॅन्डिडेट असतो, तो कॅन्डिडेट निवडणुकीच्या दिवशी त्या गावामध्ये असतो, त्याच्या लोकसभा प्रभागामध्ये असतो. पण त्या दिवशी 45 तासाच्या अनुष्ठानामध्ये ते होते, कारण आत्मशक्ती आणि मनशक्ती क्षीण झालेली होती. आता या 45 तासाच्या अनुष्ठानाशिवाय पर्याय नाही. पहिली गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, या सगळ्या घडलेल्या घटनेवरनं तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे की मनशक्ती आणि आत्मशक्ती वाढवण्याचा सर्वोत्तम मार्ग कुठला? कुठला? अरे आत्ता 45 तास किती वेळा सांगितलं मी. काय करावं लागेल? ध्यान. ध्यान कुठं लावावं लागेल? घरी बसून. ध्यान कुठं लावावं लागेल? जे आपलं आराध्य दैवत आहे, जे आपले आयकॉन आहेत, जे आपले शरणागतीचे चरण आहेत, ज्यांना आपण गुरुस्थानी मानतो. म्हणजे मन स्थिर करण्याचं ठिकाण कुठले? गुरुस्थान. बरोबर आलात तुम्ही. काय घाबरता तुम्ही? मला घाबरवता. तुम्ही कशाला घाबरता? तर मन स्थिर करण्याचं, आणि त्याच्यासाठी सांगितलेलं आहे मन प्रसन्न झाले आहे तुझ्या दर्शने. मन प्रसन्न करण्याचं ठिकाण
लक्षात आलं? कोणतं? गुरुचरण आणि गुरुस्थान. म्हणजे मनाची गडबड थांबवायची असेल तर कुठं आलं पाहिजे? दामांना कुठं आलं पाहिजे? गुरुस्थानी आलं पाहिजे, गुरुचरणी आलं पाहिजे. हरकत नाही, गुरुग्रही राहिलं पाहिजे, तर मन स्थिर होतं, मनाची प्रसन्नता वाढते, मनाची सकारात्मकता वाढते. ध्यानाचे सुद्धा अनंत प्रकार आहेत बरं, ध्यानाचे अनंत प्रकार आहेत. पण गुरुकृपेनं लागतं ते ध्यान. तुम्ही झाडाची सेवा करत आहे ते पण ध्यान आहे, तुम्ही मंदिर स्वच्छ करत आहे ते पण ध्यान आहे, तुम्ही गुरुग्रही येऊन भांडी घासताय ते पण ध्यान आहे. कारण त्याच्यामध्ये आपलेपणा आहे, आपलं असं काही नाही आहे. त्यामुळे त्याच्यासाठी मनशक्ती आणि आत्मशक्ती वाढवायची असेल तर एका ठिकाणी बसून ज्या काही ध्यान प्रक्रिया सांगितलेल्या आहेत, सप्तचक्र जागृत सांगितलेली आहेत, आणि हे गुरुकृपेशिवाय होत नाही बरं, गुरुकृपेशिवाय होत नाही. चेष्टा मस्करी करून तर अजिबातच होत नाही. सकाळी ग्लासांचे आवाज काय येतो ते कळत नव्हते. स्टीलचे ग्लास, ते लहानपणी असतं ते स्टीलचा ग्लास फिरवायचे खेळ खेळायचे की, तसं कोण करत होतं का काय कळत नाही. मी म्हटलं एकदा चुकून हातातनं पडलं असेल, दुसऱ्या वेळा पण, तिसऱ्या वेळा पण, चौथ्या वेळा पण, पाचव्या वेळा पण. म्हटलं ग्लासांचे का आवाज येत आहेत? तर म्हटलं इथं काहीतरी ग्लासांची स्पर्धा लावलेली दिसते. म्हणून सांगितलं की आपण आनंद आश्रम मध्ये आल्यानंतर शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा ही 4 ठिकाणं समृद्ध व्हावीत, सुदृढ व्हावीत, सकारात्मक व्हावीत आणि आनंदी व्हावीत. आता आनंद कुणाला मिळतो? आनंद कुणाला मिळतो? दामांना बोलत जावा, तुम्ही बोलत नाही. बरेच जण काय करतात माहिती का, इथं बसलं की अजिबात बोलत नाही, इथनं उठले की अजिबात गप बसत, अजिबात गप बसणार नाही. मग अगदी अंबानीच्या घरामध्ये लग्नाची तयारी कशी चालली आहे याचा सुद्धा याच्याकडे वृत्तांत असतो. किंवा मायक्रोसॉफ्टचा मालक कोण? बिल गेट्स. त्याची किती एकर जमीन आहे आणि तो कसा शेतीत फिरतो याची सुद्धा त्याच्याकडे व्यवस्था असते. पण तुझं आहे, तुझं पाशी परी आतलं कधीच बघत नाही. आणि म्हणून प्रसन्नता मिळते मनाला आणि आनंद मिळतो आत्म्याला. आणि म्हणून पहा, आपल्या परिवारामध्ये पद्धत आहे, आत्मा जर पुढच्या प्रवासाला गेला तर त्याला आपण काय म्हणतो? स्वानंदवासी. त्याच्या अगोदर सगळं करा बरं. हे वेळ वाया घालवू नका. कारण वेळ जोपर्यंत आपल्या हातात आहे भगवंताने दिलेला आहे. कारण एक सत्य जीवनातलं घडलंय, दुसरं घडणार आहे. पण ते दुसरं घडत असताना हा जो मधला प्रवास आहे तो आत्मशक्ती, मनशक्ती आणि बुद्धीचे चैतन्य आणि शरीराचं सामर्थ्य वाढवणारा असेल. त्याच्यासाठी काही नीती नियम आहेत, त्या नियमांचं अवलोकन करा. बरीच पुस्तकं याकरता उपलब्ध आहेत. आणि समजा आपल्याला याच्यातलं काहीच जमणार नसेल तर गुरुचरित्र पारायण. जसं आपल्या मनामध्ये आज अमावस्येला आपण का आलो, तर कुणाला संतती पाहिजे, कुणाला संपत्ती पाहिजे, कुणाला मनशांती पाहिजे, कुणाला आहे ते घर लहान वाटतंय मोठं घ्यायचंय. म्हणजे प्रत्येकाच्या विद्यार्थ्यापासून प्रापंचिकापर्यंत सगळ्याच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्या म्हणून आज आपण कुठं आलो? आनंदाश्रमला आलो. का आलो? कारण अमावस्या हा पर्वकाळ आहे. या अमावस्याच्या पर्वकाळाच्या दिवशी आनंदाश्रम मध्ये परिमार्जन यज्ञ होतो आणि त्या यज्ञामध्ये श्रीफळ हवन केलं.
की आपल्या सर्व समस्या सुटतात. ज्यांच्या शरीर मन बुद्धी आत्मा या चारही स्वरूपाच्या समस्या असतील आणि आपल्याला सेवा करायची इच्छा असेल आणि मनशक्ती आणि आत्मशक्ती वाढवायची असेल तर अशांनी 55 नारळ हवन करावे. कान देऊन लक्ष ऐका इकडं. अनंत प्रश्न आहेत. बँकेचा आहे, घराचा आहे, कुटुंबाचा आहे, पतिपत्नींचा आहे, शेजाऱ्याचा आहे, पाजाऱ्याचा आहे, पाहुण्याचा आहे, रावळ्याचा आहे, शेतीचा आहे, नोकरीचा आहे, घरातल्या विद्यार्थ्यांचा आहे. त्यांनी कुटुंबासाठी 55 नारळ हवन करावेत. ज्यांना व्यवसायामध्ये उद्योगामध्ये यश पाहिजे, व्यवसाय उद्योगामध्ये यश पाहिजे, ज्यांना मनाचं सामर्थ्य वाढवायचंय, ज्यांना जीवनामध्ये राजयोग प्राप्त करायचा आहे, मग तो वैचारिक असेल, पैशांचा असेल, विचारांचा असेल, आचारांचा असेल, राजासारखं जीवन जगायचंय, त्यांनी 45 नारळांचं हवन करावं. आणि ज्यांना फक्त कुटुंबाचे प्रश्न सोडवायचे त्यांनी 36 नारळांचं हवन करावं. आणि ज्यांना 36ही करणं शक्य नाही त्यांनी 8, 6 आणि 4 म्हणजे कुणाशी वैरभाव असेल त्याचं निवारण व्हावं, शारीरिक त्रास असेल त्याचं निवारण व्हावं, आणि अशक्य गोष्ट व्हावी वाटत असेल तर त्याचं निवारण व्हावं, याकरता म्हणून 8, 6 आणि 4 म्हणजे 18, 36, 45 आणि 55 या 4 आलं का? 4 वर आलं ना? मी कायम सांगतो शरीर मन बुद्धी आणि आत्मा हे 4 आहेत. या 4ांचं सामर्थ्य करण्यासाठी एकतर 18 श्रीफळ करा, एकतर 36 श्रीफळ करा, एकतर 45 करा, नाहीतर 55 करा. प्रश्न कुणालाच विचारायची गरज काय सांगितलेलं आहे? दुःख ठेवावे झाकून आणि आनंद घ्यावा वाटून. आपण उलट करतो. गुलाबजामुनाचं जेवण असलं की दार, म्हणून आपण जीवनामध्ये उलट प्रवास करतो. म्हणून आपल्या जीवनातल्या सगळ्या समस्या ह्या वाढत जातात आणि त्या समस्यांचं निवारण व्हावं, समस्या कमी व्हाव्यात, याकरता म्हणून अमावस्या आणि पौर्णिमेला आनंदाश्रमी परिमार्जन यज्ञ होतो. उपस्थित स्वतः करतात, अनुपस्थित साठी इथले स्थानिक सेवेकरी करतात. तर अशाच घरातल्या समस्या वाढल्या होत्या. समृद्ध सुदृढ परिस्थिती असताना सुद्धा त्यांचे वडील नामवंत वकील होते. सुंदर अशी त्यांची प्रॅक्टिस चालू होती. परंतु अचानक त्यांचं जाणं झाल्यामुळं संपूर्ण घराची जबाबदारी नरेंद्रावरती पडली आणि त्यांना कोणीतरी सांगितलं की कालिका मातेच्या मंदिरामध्ये एक ठाकूरजी नावाचे कालिका भक्त आहेत, ते स्वतः काली मातेशी बोलतात आणि सर्वांच्या समस्या ते निवारण करतात. मग आता काय, जरी ते विज्ञानवादी होते, जरी ते अशा गोष्टींवर विश्वास ठेवणारे नव्हते, तरी परिस्थिती निर्माण झाल्यामुळं, कारण परिस्थिती माणसाला, आपण काय म्हणत असतो, अरे आज आपली परिस्थिती आली म्हणून, नाहीतर आपण म्हणजे कोण आहे? आपण आपल्या स्वतःच्या आई वडिलांना सुद्धा कधी, पण खरं सांगू का मायबापानो, जीवनातली 4 स्थानं कधी दुखवू नका. एक म्हणजे आई, दुसरं म्हणजे वडील, तिसरं म्हणजे गुरु आणि चौथं म्हणजे सद्गुरू. परत 4 आला. कुणाला झोप आली आहे का? कुणाला आळस आलाय का? कुणाला कंटाळा आलाय का? ज्याला झोप येते त्यांनी सुरक्षित जागा पकडलेली आहे.
हा, हे पण 4 महत्वाचे आहेत. म्हणून सांगतो, कोण जर म्हणत असेल अरे मी आई वडिलांचं ऐकत नाही, तुझा काय ऐकेल? जो आई वडिलांचं ऐकत नाही त्याला जीवनामध्ये योग्य मार्ग मिळत नाही, तो फसतोच. आणि तो म्हणतो बघा मी एवढं करतो तरी माझं असं आहे. म्हणून मातृदेवाय नमः, पितृदेवाय नमः, आचार्य देवाय नमः. आणि सद्गुरू आपल्याकडं अतिथी रूपाने सुद्धा येऊ शकतात. म्हणून सद्गुरू देवाय नमः. मग शरीर, मन, बुद्धी, आत्मा परिमार्जनाचे 4 रूप सांगितली, 18, 36, 45 आणि 55. मुंडे सरांच्या लक्षात राहिलं पाहिजे, त्यांना जागा हो जागा. सत्संग अशी किमया करतो मायबापानो, ज्यांची ज्यांची झोप उडालेली आहे तो सत्संगात बसला की त्याला छान झोप येते. मी म्हणलं जर झोप येत असेल तर सगळ्यात चांगली गोष्ट आहे. लोकांना झोपेच्या गोळ्या घेऊन झोप येत नाही, तुला सत्संगात बसल्यावर झोप येते. कायम सत्संगात येऊन बसत जा, कारण झोप ही पण शरीराला गरजेची आहे. त्यामुळं या 4 स्थानावरती कायम श्रद्धा ठेवायची. एक म्हणजे आई, दुसरे म्हणजे वडील, तिसरं म्हणजे गुरु आणि चौथं म्हणजे सद्गुरू. आणि झालं ते त्या कालीमातेच्या मंदिरामध्ये गेले, ठाकूरजी समोर बसले होते. ठाकूरजी म्हणजे ज्यांना आपण आज रामकृष्ण परमहंस असं म्हणतो. ते गेले, यांनी नमस्कार केला. 18-19 वर्षाचं वय, फार नाही. नमस्कार केला आणि म्हणाले मला अशी माहिती मिळाली की तुमच्याशी प्रत्यक्ष कालिका माता बोलते, तर माझ्या घरामध्ये फार अडचण आहे, मला नोकरीची गरज आहे, तेव्हा मला नोकरी द्यायला सांगा. तेव्हा रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं कुठलेही आडेवेडे न घेता हा स्पष्ट बोलतोय म्हणजे याचं मन पवित्र आहे, निर्मळ आहे. बरीच माणसं काय करतात माहितीये का, ताक घ्यायला जातात आणि भांड काय नाही, आपलं सगळं छान चाललंय, तेवढं फक्त तेवढं झालं की मग काहीच नाही. अरे हे तेवढं झालं की कधी थांबतच नाही. हा स्पष्ट आहे, हा स्वच्छ आहे, हा पवित्र आहे, हा निर्मळ आहे. हे कोण ओळखतात तुम्हाला सांगू, आपल्याला सगळ्यात अगोदर आई वडील आणि त्याच्यानंतर प्रेमापोटी भावनेपोटी आपल्या चुका अपराध क्षमा करतात. पण आपल्याला जर नेमकं कोण ओळखत असेल ना तर ते आपले गुरु. आपण कितीही वर्ण गंध लावा कपाळभर, पण ते अंतर्मनातले प्रकरण बघतात. पोटात काय, ओटात काय, डोक्यात काय, बुद्धीत काय आणि आत्म्याकडे काय, या सगळ्यांचा परिचय गुरुदेवानी फक्त आपल्याकडे पाहिलं की त्यांना क्षणात होतो. त्यांना आपली ओळख द्यायची गरज नाही, मी या वय मी त्या वय. त्यांनी ओळखलं की हा पवित्र आहे, हा स्वच्छ आहे, हा निर्मळ आहे. असा शिष्य मला पाहिजे. ह्याला नोकरी लावून उपयोग म्हणजे आपल्याला जर एखादी गोष्ट सद्गुरू देत नसतील तर समजायचं, आपल्याला त्यांना जवळ ठेवायचं. आपण म्हणतो काय इतके वर्ष तू कामच होत नाही, तुझं काम न करण्यापाठीमाग गुरूंची काहीतरी योजना आहे. हा शिष्य मला पाहिजे असं मनात आलं, पण लगेच कसा तयार होईल? इतका स्पष्ट वागणारा माणूस तो म्हणेल मी आलोय नोकरी मागायला आणि तुम्ही काय सांगताय? मग त्यांनी सांगितलं मी नोकरी मागणारा कोण? तूच कालिका मातेच्या समोर बस आणि तिला माग. ते म्हणाले देईल. अरे मला देते तर तुला का नाही देणार? कालिका मातेच्या समोर बसले आणि तिच्या डोळ्याकडे पाहिलं आणि 3ऱ्या सेकंदाला काय मागायचं हेच विसरले. म्हणलं ना मगाशी मी तुम्हाला म्हणलं, विसरत असाल तर चांगली गोष्ट आहे. कोण कोण विसरले हो? आज आपण आनंद आश्रमला काय मागायला आलोय हे कोण कोण विसरले? एकही जण विसरलेलं नाही. काय मजबूत आहे काम. फेविकॉल का जोड,
एकही जण विसरला नाही. पण ते विसरले तिसऱ्या सेकंदाला आणि 15 मिनिट देहाचं भान राहिलं नाही. हे प्रकरण बाहेरनं चालू होतं. मी सांगितलं आपलं ध्यान आपण लावायचं नसतं, तर आपण शरणागत झालं की आपलं ध्यान कोण लावतं? आपले गुरु लावतात. ते जोडून देतात, कनेक्टिव्ह. आणि जोडलं. 15 मिनिटानंतर बाहेर आले. आणि मी का आलो होतो, कशाला आलो होतो, बाहेर आलं आणि त्या रामकृष्ण परमहंसांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घातला आणि विचारलं कुणी? रामकृष्ण परमहंसांनी, का रे मागितली का नोकरी? ते म्हणले तिथं गेलो आणि मला काय मागायचं हेच कळलं नाही, विसरलो. पर ठीक आहे म्हणाले, अजून 15 दिवसांनी ये. परत 15 दिवसांनी आले. कारण 15 दिवसामध्ये या संख्येमध्ये सुद्धा ताकद आहे. आपल्याला परमपूज्य अरुण काका पहा, प्रत्येक 15 दिवसांनी आनंदाश्रमला बोलवतात की नाही. अमावस्या पौर्णिमा भक्तजन येती. भक्तांनी कधी यायचं? अमावस्या पौर्णिमा. आणि सेवेकऱ्यांनी सेवा करायला कधी यायचं? जमेल तेव्हा. अमावस्या पौर्णिमा नाही, अमावस्या पौर्णिमा भक्तजन येती. जे अमावस्या पौर्णिमेला येतात ते भक्त आहे. आणि भक्त असणं पण फार गरजेचं आहे. भक्त श्रेष्ठ असतो, सर्वश्रेष्ठ होत. आणि मग 15 दिवसांनी परत गेले. ते म्हणाले यावेळी तुम्ही सांगा. नाही म्हणाले, तूच जा. ह्यांना माहिती होतं आता यावेळीची योजना 30 मिनिटाची आहे. बसले, डोळ्या कालिका मातेकडे पाहिलं की 30 मिनिटानंतर बाहेर आले. म्हणले जमलं का नोकरी मागायला? मग पुढच्या 15 दिवसांनी. आता यांना सुद्धा ओढ लागली होती की 15 दिवसांनी, कडे हे विसरत होते आपल्याला नोकरी मागायची आहे. संकल्प जाताना म्हणायचं नोकरी मागायची, तिथं गेल्यानंतर काहीच मागायचं नाही. हा एक वेगळा प्रवास सुरू झालेला आणि तो नरेंद्राला पण आवडत होता. तिसऱ्या वेळी गेले, रामकृष्ण परमहंसांना नमस्कार केला. आणि तिसऱ्या वेळी गेल्यानंतर रामकृष्ण परमहंसाला नमस्कार केला, कारण त्या चरणाची ओढ लागली होती. आता पहा रे, चरणाची ओढ लागली, चरणावरती निष्ठा वाढू लागली. आणि रामकृष्ण परमहंसांवरती एक विलक्षण प्रेम वाटू लागलं. प्रेमयोग, भक्तियोग, ज्ञानयोग आणि कर्मयोग हे 4 योग आहेत. परत सांगतो तुम्हाला, आपण करतो ते प्रेम नाही, आपण करतो तो व्यवहार. कारण प्रेम असतं तर आपण बघितलं नसतं बायोडेटामध्ये की किती संपत्ती आहे, किती फ्लॅट आहेत, बँक बॅलन्स किती आहे. ते प्रेम नाही, ती जीवनाची केलेली भविष्य निर्वाह निधी योजना आहे. प्रेम अर्जुनावर कृष्णाने केलेलं प्रेम आहे, सुदामानी कृष्णावर केलेलं प्रेम आहे. हा, तो प्रेमयोग आहे. बरं, मीरेनी भगवंतावरती केलेलं प्रेम आहे. हे प्रेम सर्वश्रेष्ठ आहे. आणि हा प्रेमयोग जीवनातलं कुठलं युद्ध जिंकवतोच. अर्जुनाला युद्ध कृष्णाच्या प्रेमयोगामुळं. बरेच प्रसंग आहेत. आणि आता प्रेम वाटू लागलं त्या रामकृष्ण परमहंसांच्या साधनेवरचं, त्यांच्या आराध्य दैवतावरचं प्रेम नरेंद्राचं वाढत होतं. आज नमस्कार केला आणि असे आवाज येतात मधून अजून. बरं, यज्ञकुंडात येतात तर माणसाकडनं येणार नाहीत का? ते आनंद घेत आहेत बालगोपाळ. ते प्रत्यक्ष परमेश्वर म्हणून आपलं भाग्य आहे की या सत्संगाला ज्यांच्या मनामध्ये विकल्प नाही तो भगवंताचं स्वरूप असतो. या बालगोपाळांच्या मनामध्ये कुठलाही विकल्प नसतो. ते आपल्या स्वतःच्या आनंदाशी एकनिष्ठ असतात. आणि एकनिष्ठ असणारा तोच भगवंत इतक्या रूपानी, इतक्या सामर्थ्याने आपल्याला त्यांची भेट होते. आणि आज मात्र विलक्षण प्रेम वाटू लागलं. रामकृष्ण परमहंसाला पाहू वाटायला लागलं. मुलांनी गोंधळ घातला हरकत नाही, पण आई वडिलांनी घालू नका बरं.
कारण तो गोंधळ हवनाशिवाय निवारण होत नाही. आई वडिलांच्या गोंधळाचं निवारण हवनाशिवाय होत, परिमार्जनच करावं लागतं. आणि मोठं प्रेम वाटू लागलं, दोघांचं प्रेम वाढू लागलं. त्यांनी सांगितलं, जावा मागा. आज गेले, डोळे पाहिले, 45 मिनिटांचं ध्यान. मला तुम्हाला 45 तासाची जी आत्मशक्ती आणि मनशक्ती, याला इतिहास आहे. 45 तासच का निवडलेत? तेच स्थान का निवडलं? बाकी सगळ्या घडलेल्या गोष्टी जाऊ द्या बाजूला, ते 5 वर्षासाठीचं सामर्थ्य आहे. पण मनशक्ती आणि आत्मशक्ती ही जन्मोजन्मीची आहे. 5 वर्षाच्या सामर्थ्यासाठी नाही, तर जन्मोजन्मीच्या मनशक्ती आणि आत्मशक्तीसाठी 45 तासाचं कन्याकुमारीचं मेडिटेशन, ते ध्यान होतं मायबाप्पानो. हे लक्षात घ्या, हे लक्षात घ्या. आणि याला इतिहास काय? याला इतिहास काय तर 45 मिनिटांचं ध्यान कालिका मातेच्या समोर प्रत्यक्ष नरेंद्राचं लागलं होतं. आणि त्या दिवशी त्यांना जाणवलं की आपला जन्म नोकरी करण्यासाठी नाही. ते गुरु महाराजांच्या चरणावरती नतमस्तक झाले आणि सांगितलं की आता मी तुमच्याकडं किंवा कालिका मातेकडे काही मागणार नाही, तुम्ही जे द्याल तेच स्वीकारेल. आणि त्या दिवशी रामकृष्ण परमहंसांना इतका आनंद झाला मायबापानो, इतका आनंद झाला, इतका आनंद झाला की आज मला विवेक जागृत असणारा शिष्य मिळाला. आणि विवेक जागृत असणारा शिष्य मिळाला, त्याचा आनंद झाला. म्हणून नरेंद्राचा त्या दिवशी काय झाला? विवेकानंद झाला, विवेकानंद. आणि मग विवेकानंदांचं कार्य, विवेकानंदांचं सामर्थ्य, विवेकानंदांची शक्ती, विवेकानंदांची विवेक जागृती नुसतं भारतापुरती मर्यादित राहिली नाही, तर ती विश्वात्मक झाली. त्या विवेकानंदांकडे असा विवेक जागृत होता मायबाप्पानो, साध्या शब्दामध्ये तसंच उत्तर द्यायचं. धर्मसभेला गेल्यानंतर काही हॉटेलच्या आणि घराच्या बाहेर असे बोर्ड लागले होते की इंडियन अँड डॉग नो एंट्री. भारतीयांना आणि कुत्र्यांना आमच्या इथे प्रवेश नाही, असे बोर्ड लागले होते. धर्मसभेमध्ये सर्वांना आपलंसं करून घेताना या बोर्डला सुद्धा उत्तर दिलं होतं. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की माय ब्रदर्स अँड माय सिस्टर्स. जर तुमच्या हॉटेलच्या बाहेर लावलेले बोर्ड असे असतील तर तुम्ही देखील माझे सगळे बंधू आणि भगिनी आहात. येते का लक्षात? आणि दुसरा एक संदेश होता की तुम्ही सगळे माझे बंधू आणि भगिनी आहात. ही भारतीय संस्कृती होती. पण भारतीय संस्कृतीनी वागत असताना त्यांना दिलेलं ते उत्तर पण होतं. असा विवेक जागृत असला पाहिजे. धर्मरक्षणासाठी शास्त्र पण पाहिजे आणि धर्मरक्षणासाठी शस्त्र पण पाहिजे. असे विवेक जागृत झालेले लोकप्रतिनिधी निवडून देणं हे जनतेचं काम आहे. तर भारतीय संस्कृती, भारतीय संस्कार आणि भारतीयांचं सामर्थ्य वाढेल आणि विश्व उत्सव होईल, हे ध्यानात घेतलं पाहिजे. त्यासाठी सुद्धा आपलं आद्य कर्तव्य आहे की आपण काय करू शकतो? श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. लोकप्रतिनिधी हा विवेक जागृत असला पाहिजे. लोक कल्याणकारी योजना राबवल्या पाहिजेत. आणि मायबापानं 45 मिनिटाच्या ध्यानातनं 60 वर्षाचं रामकृष्ण परमहंसांचं आध्यात्मिक गाठोडं घेऊन विवेकानंदांनी विश्व संचार केला. एक गुरु आणि एक शिष्य, एक साधे पुजारी. आज कन्याकुमारी मध्ये असणारं जे मेमोरियल आहे, विवेकानंद मेडिटेशन केंद्र आहे, ते भारताला, भारतीयांना आणि भारताच्या प्रधान सेवकांना ऊर्जा देतात, आत्मशक्ती देतात, मनशक्ती देतात. आणि म्हणून आपण काय करायचं?
श्रीराम जय राम जय जय राम. आज रामकृष्णांचा तुम्ही एवढं केलं ना, गुरु आज्ञेने वागलात तर तुम्हाला शनी पीडा सुद्धा. शनी महाराजांचा द्वेष करायचा नाही, शनी महाराजांची भक्ती करायची. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. विठ्ठल 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 विठ्ठल. 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 सर्वांनी रामकृष्ण परमहंसाचा आनंद झालाय, विवेकानंदासारखा शिष्य मिळालाय म्हणून रामकृष्ण परमहंस नाचतायत आनंद. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. हा हा हा. जय हो सर्वांनी. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. जय हो. विठ्ठल 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 विठ्ठल. क्या बात है, वाह. विठ्ठल 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 विठ्ठल. 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 जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. कुंडलिका गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.
तेव्हा सर्वांनी आनंदी राहा, प्रसन्न राहा, सकारात्मक राहा आणि विवेक जागृत करा. आपला विवेक जागृत झाला तरच गुरूंना आनंद होतो. विद्यार्थ्याने विद्याभ्यासामध्ये विवेक जागृत ठेवून प्रामाणिकपणे अभ्यास करावा. व्यावसायिकांनी व्यवसायामध्ये विवेक जागृत ठेवून व्यवसाय उत्तम करावा. प्रापंचिकांनी विवेक जागृत ठेवून उत्तम प्रपंच करावा. सेवेकऱ्यांनी उत्तम सेवा करताना विवेक जागृत ठेवावा. आणि पारमार्थिक मार्गामध्ये चालत असताना आनंद मिळेल. आणि म्हणून सांगितलेलं आहे, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. आता आपण सद्गुरूंकडे आपलं मुखमंडल करायचे, कारण सद्गुरूंना आपलं विवेक जागृत झालेलं मुखमंडल दाखवायचे आणि आर्तभावानी भगवंताची करायची आहे, ती आरती करायची आहे. कल्याण करी गुरु राया चरणी ठेविता माथा, आनंदानी निवासा सानी निवासा. आले राम सीता लक्ष्मण झाले आनंदी हनुमान, भक्ती शक्तीचा संगम विनवितो स्वामी रामदासा, स्वामी रामदासा. गुरु चरणाचे नित्य स्मरण त्याची देई आनंद धन, जीव शिव झाले एक रूप देह ब्रह्मरूप झाला, ब्रह्मरूप झाला. देवा धर्माचे आचरण होई संस्कार मनावर, निळे मन शांती समाधान अवतरले काका राम, काका राम. सत्संगाचा ज्ञान सागर आम्ही करू जागर, कृपा करी आम्हावर विश्व शांती अनुष्ठान, शांती अनुष्ठान. अमावस्या पौर्णिमा भक्त येती परिमार्जना, आनंदाष्टमी अग्नि आराधना, कृपा करी मन शांती दाता, मन शांती दाता. यारे सारे जन करूया राम नाम, होय आनंदी काका राम, विनवितो सेवक राम, सेवक राम. का कल्याण करी गुरु राया चरणी ठेविता माथा, आनंदानी निवासा सानी. कालीन लोटांगण वंदीन चरण डोळाण पाहिन रूप तुझे, त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव. कायेन वाचा मनसेन्द्रियेण मा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा. तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, जगू नायका मागणे हेची आता. भूदेव संतांस सदा लवावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. समर्थाची या सेवकाव कृपा आहे, सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णती लोक त्यांनी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.